शांती परते नाही सुख, येर अवघेचे दुःख, म्हणून या शांती धराव उत्तराल पैल तिरा. खवळलिया काम क्रोधी, खवळलिया काम क्रोधी, अंगे जडते आदि व्याधी, म्हणून या शांती धरा उतराल पैल तिरा. तुका म्हणे त्रिविध ताप, तुका म्हणे त्रिविध ताप, मग जाते आपे आप, म्हणून या शांती धरा उतराल पैल तिरा. महायोग पीठे दडे भीमरथ्यं, वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्र, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम्, एकं नित्यविमलमचलं सर्वादि साक्षभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण, तेचे वंदो श्री चरण श्री सद्गुरूंचे. जयांचा जनी जन्मनामार्थ झाला, जयांनी सदा वास नामात केला, जयांचे मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार माझा सद्गुरु श्रीपाद मूर्ती, नमस्कार माझा सद्गुरु रामदास मूर्ती. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमो ज्ञानेश्वर.
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अजत्रय जननी देवाची माझी वाणी तुझे वर्णे गुणगान माझी वाणी तुझे वर्णे प्रस्तुत प्राप्त प्रसंग या ठिकाणी निमित्त मात्र कीर्तन रूपी सेवा. कीर्तन रूपी सेवेचं निमित्त हरिभक्तिपरायण आमचे किसनरावजी बेंद्रे गुरुजी आणि मातोश्री विठाबाई बेंद्रे यांच्या आशीर्वादानं संत श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या कृपा आशीर्वादानं आणि हरिभक्तिपरायण श्री दिलीपराव बेंद्रे आणि रेखाबाई बेंद्रे आणि मुलगा हर्षद बेंद्रे या सर्वांनी कष्ट करून का भगवान परमात्म्याच्या असीम कृपेने या ठिकाणी ही वास्तू बांधलेली आहे आणि या वास्तूचा आज हा वास्तू शांती समारंभ आणि आशीर्वादपर कीर्तन आहे किंवा गुरूंचा आशीर्वाद गृह प्रवेश करताना घ्यावा. कारण प्रत्येक गोष्टीला सद्गुरूंचा आशीर्वाद हा महत्त्वाचा राहतो, लक्षात ठेवा. त्यातच सर्व सुख, सर्व समाधान, सर्व शांती नांदत असते. त्या निमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा आणि कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगाचे जगद्गुरु असणारे संत तुकोबराया शांतीचं महत्त्व सांगतायत. बंगल्यात असो, झोपडीत असो, देवळात असो, पण या सर्व ठिकाणी जर शांती नसेल तर सुख मिळणं कठीण. शरीरात असलं तरी शांती पाहिजेत, घरात असलं तरी भले ते 10 लाखाचं असू नाही ते 20 लाखाचं असू नाही ते 1 कोटीचं असू, पण शांती नसेल तर सुख नाही. जंगलात गेला पण शांती नसेल तर तिथं बी सुख नाही. काय म्हणतात हिमालयात गेल्यावर सुख लागत, हा शांती नसेल तर तिथं बी सुख नाही. तुमच्याकडे पैसा असो नसो, साधन असो नसो, शांती असेल तरच समाधान आहे, सुख आहे, नाही तर नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात शांती परते नाही सुख. शांतीशिवाय सुख लागणं कठीण आहे. आणि बाकीचं सगळं ये राव घ्यायची दुःख, शांती नसेल तर सगळं दुःखच आहे. म्हणून या शांती धरा, म्हणून शांती धरा. पण नुसतं धरा म्हटल्याने शांती थोडीच येणार. आणि जर शांती जर प्राप्त झाली तर उतराल पहिलं तेरा. आणि जर शांती नसेल तर खवळली काम क्रोधी, अंगी जळती आधी व्याधी. म्हणून या शांती धरा, उतराल पहिलं तेरा. जर काम क्रोध खवळले आणि शांती जर झाली नाही तर अंगी जळती आधी व्याधी, आधी आणि व्याधी होतात. म्हणून या शांती धरा, उतराल पहिलं तेरा. आणि शांती जर आलीच कदाचित, तुका म्हणे त्रिविध ताप मग जाती आपे आप. म्हणून या शांती धरा,
उतराल पहिलं तिरा. त्रिविध तापाचं जे दुःख आहे यच्च यावत जड जीवाच्या मागं लागलेलं ते या शांतीमुळं जातं आणि तो समाधान होतो आणि जन्म मरणाच्या रहाड गाडग्याच्या पयळ्यावर उतरतो. त्रिविध तापाची मुक्तता होते आणि आधी व्याधी संपूर्ण जातात. एवढी ताकद कशात आहे? कशात आहे? अरे शांतीत आहे म्हणना, शांतीत आहे. आलं लक्ष? म्हणून वास्तूची बी शांती, ह्या वास्तूची बी शांती. आता ही वास्तूची, ही सुद्धा ही वास्तू आहे. आउट हात कार्य मानव देह अल्लाने तुझ दिया. याची सुद्धा शांती झाली तर याच्यात बी समाधान आहे, सुख आहे. नाही तर बघ नाही. अरे आउट हात कार्य मानव देह अल्लाने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया ना जमाना तुम्ही काही बी म्हणता ना, बघितलं का? अरे संघ कोणाचे आहेत? मी अंदू काढून जरी ठेवला तरी तेवढं काम करीन, कळत आता. आउट हात कार्य मानव देह अल्लाने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. ते बी एक घर आहे, हे बी एक घर आहे. ते बी घरच आहे आणि हे बी, पण कुणाचंही माहीत नाही. 3.5 हाताचं दिलंय, कुणाचंही माहिती आहे. आपल्या हातात आहे का त्याचं काय? मला सांगा, जन्माला येताना हा देह आपण आपल्या मनाने धारण केला का? हा देह असं म्हणलं होतं का आपण आता मला देह धरायचा आहे? कसा देह मिळावा आपल्या हातात आहे का? नाही. कुणी दिला माहीत नाही, कधी काढून घेईल माहिती नाही. पण हे सुद्धा घरच आहे. कोणाचे घर? हा देह कोणाचा माहीत नाही आपल्याला. त्या घराची शांती होण्यासाठी तिथं सुद्धा शांती आहे. आज काय झाली त्यांची घरातली? काय झाली? शांती झाली. आणि ह्या घरातली केली का? ह्या घरातली झाली पाहिजे. त्या घरात काय काय आहे त्याची शांती करावी लागते. नवग्रहाची शांती आहे. तिथं होम पेटवावं लागतो. काय करावं लागतं? होम. इथं बी होम पेटवावं लागतो. इथं बी ज्ञानाचा होम पेटवावा लागतो. कुठं? इथं सद्गुरूच्या कृपेनं ज्ञानाचा होम पेटवावा लागतो. ज्ञानाग्नी सर्व पापानी, ज्ञानानं सर्व पाप दग्ध होऊन जातात. आलं लक्षामध्ये? म्हणून ज्ञानाग्नी पाहिजे. पण ते ज्ञान संताकडं आहे. संताकडं आहे ते ज्ञान. काय झालं, सहज पावसाळ्याचा दिवस होतो आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये मला जायचं होतं सकाळच्या पारी काम आला. तर काकीला म्हणलं पाठत लवकर डबा करून दे, लवकर जायचं. तर काकी उठली आणि उठल्यानंतर चुलीवरती तेव्हा स्वयंपाक असायचा. तर काड्याचं पेटीचं डबडं घेतलं न बसली त्याला घाशीत. पण ते काय जोडावं, सगळं साधाळलेलं डबडं साधाळलं होतं. तर मी उठून बघितलं तर काकी बस 2-4 काड्या मोडून टाकल्या ती त्याच्यावर घासून पण चेताना ती. मग मी म्हणलं अरे असं कर, ही डबडं घेऊन जा शेजाऱ्याच्या इथं, त्याच्या चुलीवर त्याला गरम करून आणवायचं. कशाला?
काड्या पिठीच्या दबड्याला. तो काकी गेली शेजाऱ्याच्या चुलीव गरम करून आणलं डबडन, मग वडली काडी चूल शितली. आधी अग्नी नव्हता का काड्या पिठीत? होता. मग का चेतत नव्हतं? साधाळलं होतं. तसं तुमच्या घरात अग्नी नाही का? तुमच्या हृदयात आहे, ज्ञानाचा अग्नी आहे, पण सद्गुरूंनी चेतावल्याशिवाय जुळणार नाही. साधाळलंय ती. काय झालंय? काय झालंय ती? साधाळली. आता साधाळल्यावर काय करायचंय तर दुसऱ्याच्या चुलीवर नेऊन तापून आणायचे डबडं, बास. तसं सद्गुरूपाशी न्यायचंय त्याला आणि आतमध्ये तो ज्ञानाचा अग्नी करायला लावायचा आहे. आणि होम झाल्याबरोबर मग त्याच्यातलं जे काय अनिष्ट आहे ते जळून जातं. काय जातं? अनिष्ट आहे ते जळून जातं. मग काय काय अनिष्ट आहे आपल्या शरीरात? तर काम आणि क्रोध, ज्याला षडविकार आणि पंचविषय असे जे काय आहेत ते खतरनाक आहेत. तिथं काय खतरनाक आहे? तिथं ग्रह देवता प्रसन्न होण्यासाठी नवग्रहाचा जो काय पूजा करावं लागते, कारण ग्रह दोष जाणं गरजेचं आहे, तेव्हा त्या घरात सुख लागतं. इथं बी दोष आहेत. कशाचे आहेत? विषयांचे दोष आहेत. विषयाचे समसुख बिघडाची बाहुली, विषयाचे समसुख बिघडाची बाहुली, विषयाचे समसुख बिघडाची बाहुली, विषयाचे समसुख बिघडाची बाहुली, बिघडाची बाहुली, विषयाचे समसुख विषयाचे समसुख वेगळाची बाहुली, विषयाचे समसुख वेगळाची बाहुली, अमराची सावरी साधीला राजा, सुख. विषयेत विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध असे या शरीरामध्ये आहेत. या घरात अनेक षडविकार आहेत. या घरात त्या घरातले दोष वेगळे, त्याचे दोष काढल्याशिवाय शांती लागणार नाही. आणि या घरातले दोष वेगळे, या घरातले दोष काढल्याशिवाय इथं शांती लागायची नाही. आणि ज्याचे दोष गेले त्याला कुठं बी शांती. वड्याला बसला तरी कुठं बी जा मग शांतीच त्याला. डोंगरात गेला तरी शांती, वावरात गेला तरी शांती, झोपडीत असला तरी, बंगल्यात गेला तरी. राजा सजी महाली सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. किती सुख. राजाला मालात लागणार नाही एवढं सुख झोपडीत. तुम्ही उद्या झोपडी बांधाय सुरुवात करताना, हा बाबांनी सांगितलं रात्री झोपडीत सुखी म्हणलं, मग झोपडी तुम्ही गेल्यावर जुळणार नाही ती. तुम्ही गेल्यावर तिथं बी खाजीत बसता गचकारान.
ज्याचे विषय आणि विकार गेले आणि त्याला शांती प्रदान झाली, ज्ञान प्राप्त झालं सद्गुरूचं, त्याला झोपडीत बी सुख आणि बंगल्यात बी सुख. ज्याचे विकार संपले नाहीत, विषय संपले नाहीत आणि ज्याला सद्गुरूचं तिसरा डोळा ज्ञान मिळलं नाही, तो बंगल्यात जरी असला काय आणि तिकडं पंतप्रधानाच्या पार खोलीत नेऊन बसावला काय, तिथं सुद्धा खाजवा खाजीव करीन. संताची कृपा. संत कृपा झाली, लागतो बाळा. आता हे म्हातारपणे आमच्या डोक्यात काही राहत नाही, तर चालच हुकून जाईन, स्वरातूनच जाईन, काहीतरी घोटाळा व्हायला. ही अशी जरा मागून खांदा लावाय असली म्हणजे मग बरं नाही का. संत कृपा झाली आणि इमारत फळा आली, ही बर का, ती नाही, ही ती बी फळाला येते, पण कधी त्यालाही सद्गुरूचीच कृपा लागते. तुम्ही बांधली बंगला बांधला म्हणजे त्यात तुम्हाला सुख लागेल असं नाही, संताची कृपा झाल्याशिवाय तिथं बी सुख नाही. जोपर्यंत ज्ञान मिळत नाही तोपर्यंत कामादी विकार थांबत नाही आणि विषय बी संपत नाही. हे संपायचं असेल तर सद्गुरूचं ज्ञान लागतं. ते ज्ञान असेल तर तो बंगल्यातही सुखी राहील. बंगल्यात सुख नाही, ध्यानी माणूस बंगल्यात राहिला तर सुखी होतो. लक्षात ठेवा. काय म्हणलं मी तुम्हाला, जो ध्यानी नसल, जो ज्ञानी नसल, तो बंगल्यात राहिला तरी सुखी नाही आणि डोंगरात गेला तरी सुखी नाही. आणि जो ध्यानी असल, जो ज्ञानी असल, जो सद्गुरूचा भक्त असल, तो कुठेही जाऊ द्या, कुठेही बसू द्या, तो आनंदीच. झोपडीत सुद्धा नाही तर उद्या झोपडी म्हणतात झोपडीत बसलो तरी बाबा म्हणले झोपडीत सुखीन करायला लागला. अरे तसं नाही लागत. ते अगोदर गुरुचं ज्ञान घे, मग सर्व विकार संपव, मग सर्व विषय संपव, मग झोपडीत राहिलाय तर वाटव राहा, सुखीच राहिला. पाहून सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. मग किती सुख. अरे इंद्र सुद्धा लाजतो आपल्या सुखाला. इंद्र सुद्धा, इंद्राला वाटतं का याच्यासारखं व्हायला पाहिजे. जाणी गाय बघितली का? जाणी गाय, जाणी गाय आमच्या गावात त्या दिवशी उकांड्यावर बसली होती, मला खुन्नच देत होती. हा अशी बसली ताईट मध्ये. जाणी म्हणजे प्रताप हाडूक दिसत नाही ती. आपण पाळीतो तर बरगाड्याना बरगाड्या उघड्या आणि ती सोडून दिलंय मोकळं, त्याला नाही टेन्शन. नाकात काय लय काय लय काय अशी बघत होती मायक खुन्नस. कार्टीन परटीने गोळा केल्यानं काय आता साधू तू अशी म्हणते ती मला. ती
काय नाही रे तुला, मला आहे का काय? हा, घराचा तपास नाही, दाराचा तपास नाही, काहीच नाही. पण माझ्या एवढे सुखी आहे का कोणी? खरंच ना, मला म्हणत होती. आणि मी म्हणलं खरं आहे. पोरटी गोळा केली, कार्टी गोळा केली, बायको गोळा केली, नातवंड झाली, तरी सुख आहे का? आणि ती बघा ना, टंगे किती, इंद्राला सुद्धा लाज वाटल. पाहून सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. काय सुखे भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पाहावे, प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. बघा, ध्यानी माणूस असला ना, झोपडीत असू नाही तर बंगल्यात असू, किती आनंद. अवघ्या चित्रैलोक्य त्रैलोक्य आनंदाचे आता, अंचरणी जगन्नाथा चित्त ठेले. म्हणून ज्याच्या ध्यानात भगवान परमात्मा कायम आहे, तो कुठेही असू द्या, त्याचे विषय पावरबाज होणार नाही. वास्तविक पाहता होतं काय नेमकं माहिती आहे का? आपल्याला शांती का मिळत नाही त्याचं कारण नाही त्याचा विचार. ही शांती जाण्याचं पहिलं कारण आहे प्रतापभाऊ. तुम्ही चांगलं काम केलं, मला फॅन आणून दिला, लय घाम आला होता मला. प्रतापभाऊला कळतं माझ्या मनातला. आता 25 वर्ष झालं आम्ही दोघं सगळे, तर मला काय पाहिजे ही गोष्ट ह्या माणसाला कळते. आता तुम्हाला खुलून सांगतोय मी जर गाम झाला असता तर मी तुम्हाला सांगितलंच नसतं. गाम झाल्यावर काय सांगतोय मी? आता काय सांगत होतो, शांती जायचं कारण काय, आपली शांती का गेलेली आहे त्याचं कारण एक आहे, आपण नाही त्याचा विचार करतोय, आणि ज्याचा विचार करायचा त्याचा करीत नाही. आलं लक्षामध्ये? म्हणून आपली शांती गेलेली आहे. एक माणूस पांडुरंगाच्या देवळात बसला होता. कुठं? म्हणून काय ते सुखी असेल का? खरं सांगा, तू मला कुठं नेऊन ठेवलं समजा, कुठं नेऊन ठेवा, तुम्ही सुखी राहताल काय? हा, तिथं सुद्धा एक एकर आहे का तिथं कुठं? का तुला गाडायचं आहे का त्याच्यात? नाही, कुठं तुम्ही गपच बसणार? काही नसलं ना तरी कस काय तुमचा ऊस काय 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 आहे का? काय कारण काय बिल यायची माया नावा उगाच आपलं काय बी आपलं. आणि ती तुमच्या शेजारची नाही ती ह्याची पोरगी, मग ते काय ती आमच्या शेजारी दिलेली आहे, मग ते काय त्यांचं ती पाहुणं ते आंबळ्याचं, आणि मग ते आंबळ्याचं पाहुणं मग ते तिकडे शेळक्यांना एक पोरगी दिली बेंद्रेंची. चल काय काय आहे काय त्याच्यात? काही नाही, काही काम नाही. कुठं नाही खोर मंडळी. तर पांडुरंगाच्या देवळात लोकांना वाटलं वा काय बघते तो, कायचा बघते डोंबल्याचा तो, रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या मोजीत होता. बजाजच्या किती, पल्सर किती, हरवंडाच्या किती. तेवढ्यात तिकडून उंट आलं. उंट चालू होतं आपलं मंदिरा पुढून.
यांनी मोजायला सुरुवात केली, पण उंट त्याच्या काय लक्षातच आहे. तर ते उटावाल्याला हाका मारली त्याने, ओ पावलं इकडे या. म्हणजे काय किती उंट आहेत, याला काय गणित लागा ना, ती एका आड एक असल्यामुळं. ते म्हणलं 500 उंट आहेत. म्हणलं काय त्याच्यावर, म्हणलं काय नाही त्याच्यावर, कापसाच्या बोरे. म्हणलं किती आहेत, म्हणलं एका उठाव 2. 500 उठाव किती, 1000 है ना. उठ गेली निघून, उठावाला गेलं निघून, आणि याच्या डोक्यात एकच विचार, गाड्या मोजायचं सोडून दिलं. 500 उंट, 1000 भऱ्या कापूस, पिंजायचा कधी, सरकी काढायची कधी, कापड बनवायचं कधी, गाला यायचं कधी. कापूस बी याचा नाही, उट बी याचं नाही, उटावाला याचा याय बी कोणी नाही, कापसाची याची फॅक्टरी बी नाही, कापड बनवायचं याचं कारखाना बी नाही, काहीच याचं नाही. पण विचार गुतला, आणि किती विचार, जो येईन त्यालाच प्रश्न. 500 उट, 1000 भऱ्या कापूस, पिजायचा कधी, सरकी काढायची कधी, कापड बनवायचं कधी, गालाय यायचं. येडच झालं ते 8 दिवसात. काय येड झालं ते 8 दिवसात, जो येईन त्यालाच. मग हे चाललं होतं त्या शिकाळ्यावाल्याला त्यांनी धरला. हे 500 उठ, 1000 भर. अरे म्हणला बापाला मागा तर लावू दे मार्गाला. शेवटी मीटिंग झाली गावात. प्रताप भाऊ म्हणले त्याच्या बायकोला आणि भावाला सांगितलं, याला कोंडून ठेवा घरात, हे दररोज टाइमपास करते कुणाचा बी. घरात कोंडून ठेवला. हे खिडकीतून खिडकी उघडली आणि खिडकीतून लोकाला हाका मारी. आता तुम्हाला वाटत असेल किती येडती नाही का, तुम्ही तसलेच येडे येत काय. आता तुम्ही जेवढा विचार करता तेवढा त्या उठावाल्यावानी नाही तर काय. तुमचा काय संबंध आहे इथल्या गोष्टीशी, मला सांगा. तुमच्या घराशी तुमचा काय संबंध आहे सांगा. हा, तू म्हणशील माझं घर, तू म्हणशील माझं घर, मेल्यावर तुझं घर रे येशीच्या बाहेर. कशाचा विचार मांडला, घराचा. तुझं तुझं अरे ये तो सराया है, ये सराया पानी है, 4 दिन के है मेहमा तेरी जिंदगानी है. हे सराया आहे, धर्मशाळा आहे. त्या धर्मशाळेला तू घर म्हणतोस. 4 दिवस राहायचं निघून जायचं, त्याचा विचार मांडला तू. आपल्या डोक्यात कशाचा विचार, जमिनीचा. हा, मला सांगा, ही जमीन हजारो वर्षापूर्वी इथंच होती. त्यावेळेस तो कोण कशीत होता, देव जात. आज आपण कसतोय, आणि इथून पुढे 1000 वर्षांनी बी ही इथंच राहीन, आणि तिला कसणारा दुसरा असेल. मग ही जमीन आपली का? हा नाही, मग आपलं नाही त्याचाच विचार चाललाय की आपला. आता काय आपलं इथं सांगा, हे देह तरी आपला आहे का? हा देह तरी आपण याचा किती विचार करतो. याला बदाम पिस्ता खायला घाल, याला दुनिया कर, दारी कर, लक्ष साबणाने आंघोळ घाल, कलप कर, केस काळी कर. आपला आहे का हे? हा, साथ देती नहीं. वाजव की जुळणार. क्या भरोसा है इस जिंदगी, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं वो किसी का, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी
बैल मेल्यावर झोपा कर त्याला. बैल मेला ना मग गोट्याला झोपा करायचा. अरे त्यो गेला बाळा. साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. प्रॅक्टिस कर घरी हो. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे मनमानी, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे मनमानी, उड़ जाएगा एक दिन कहेगा, उड़ जाएगा एक दिन कहेगा पिंजरा का. तुम्हाला नाही समजायचं त्यात. टाळ्या कशाला वाजवता तुम्ही? ज्याला समजत आहे ते टाळ्या वाजवते. हे पकवात शिकायचं म्हणजे सोपं काम. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे मनमानी, एक उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवढे विचार आपण करतो, सांगा आपण आपल्या गोष्टींचा विचार करतो का ज्या गोष्टींचा आपल्या जीवनात काही तथ्य नाही त्याचा विचार करतो? बरोबर ना? काही तथ्य नाही आपल्या जीवनात, त्या गोष्टींचा काही तथ्यच नाही, त्याचाच विचार दिवसभर करतोय आपण. मग आपण त्याच्यापेक्षा येडे आहेत. कोणापेक्षा? त्या उठावीने येड झालं त्याच्यापेक्षा. बरं, दुसऱ्याला प्रश्न तरी काय विचारतोय आपण? काय आपल्या कामाचंच नाही ते. हो, तुमचा ऊस किती गेला, हा काय सांगा आता, तुमच्या काय कामाचा? काहीच नाही. मग येडे तर आपण बी. त्याच रस्त्यानं साधू चालले होते. तेव्हा गावातली लोक म्हणले, महाराज म्हणले काय त्या रस्त्याने जाऊ नका. म्हणले का? तिथं येड आहे. म्हणले तुमच्यापेक्षा. तुमच्यापेक्षा जे येड आहे ते. म्हणले तुमच्यापेक्षा म्हणजे आम्ही कुठं येड आहे? तुम्हाला वाटतंय तस. तुम्ही येड नाही हे कुणाला वाटतंय? तुम्हाला वाटतंय फक्त, तुम्ही नाही येड नाही. तुमच्या बायकोला गपचिप जाऊन विचारा कधी, होय रे मी येड आहे का? ती सांगेल तुम्हाला. विचारा, नाही बिंदास विचारा. कधीतरी असं शांत बसलं ना मग म्हणते, होय तुला हाणणार नाही, मारणार नाही, काय नाही. खरंच ना, तुझ्या शपथ तुला नाही हाण. फक्त मला एवढंच सांग, मी येड आहे का? तुम्हाला डिटेल उत्तर मिळेल. तर साधूनीच कशाला सांगाय पाहिजे? तुमची बायको सुद्धा सांगल तुमच्यासारखा पागल दुसरा कुणीच नाही. हो खरे, जाऊन विचारा. संध्याकाळी प्रयोग करावा. आपलं काय, आईस्क्रीम घेऊन जा. म्हणा मी तुला काही बोलणार, फक्त खरं खरं उत्तर दे. तुमच्यापेक्षा याडा दुसरा कोणीच नाही या जगात. मी त्याला नीट करीन पण तुम्ही नाही नीट होऊ शकत. झोपलेल्याला उठवणं सोपं असतं, पण स्वांग घेतलेल्याला उठवणं अवघड आहे. आता मला सांगा, तुम्ही स्वांग घेतलंय का खरं झोपलाय? तुम्हाला माहित नाही का हे सगळं इथं सोडून जावं लागणार आहे? माहित आहे का नाही? सांगा, खरं सांगा, आहे का नाही माहिती? तरी मी तुम्ही अगदी पार वगुळी असतं वर पॅन्टीत.
मग आता याला झोपलेला म्हणावा का झोपचं मीच घेतलंय पोरगा तुमचा नाही, ज्या वेळेस सून येईल त्यावेळेस तो सुनचा होणार आहे, हे तुम्हाला माहित नाही काय? का नाही माहिती सांगा? सून आल्यावर पोरगा आपला राहतो का? तुमच्या संग बोलत सुद्धा नाही आणि हे सगळ्याला माहिती आहे पण सुटत नाही. मग आपले एवढे पागल दुसरे कोणी? कुणाला माहित नाही आपली पोरगी 21 वर्षानंतर दुसऱ्या एखाद्या पोरासाठी आपल्याला सोडून जाणार आहे आणि पुन्हा फोन केला तरी आणि पार मेला तरी येणार नाही. माहित नाही काय? का नाही माहिती तुम्हाला? मग माहिती असून काय घेतलंय? स्वांग घेतलंय. आता स्वांग साधूच घेतलंय खरं, मला खरं वाटत अलख निरंजन बोलो अलख निरंजन सगळं माहिती आहे. तेव्हा तुकोबर आहे म्हणत्यात तुम्हाला नीट करणं सोपं नाही, त्याला नीट करतो मी. त्या रस्त्यानं तो साधू गेलेला आहे आणि साधू गेल्याच्या नंतर त्या येडेने हाक मारली, ओ महाराज इकडे या, इकडे या. आज म्हणला उत्तर मिळणार. म्हणले कसं काय? म्हणले ज्याला ज्याला साधू जीवनामध्ये आला त्याचं कोड फिटलं. आज फिटले आयडिया कळेल तुम्हाला? आयडिया कुणाला इचरायचं नाही, बायकोला इचरायचं. आणि बायको जर तुम्हाला शहाणी म्हणली तर मी सुद्धा तुमचा गुलाम होईल. तुम्हाला गुरु केला समजायचा मी. तुम्हाला फक्त तुमच्या बायकोनी म्हणा तुमच्या एवढं शहाणं कुणीच नाही. कोणाला माहित असेल 24 तास जी संग राहते तिला माहितीये हा काय नमुन्याचा आहे. आणि तिने जर मार्क दिली आपण तुमचा चेलावाला, तुम्ही गुरु मी शिष्य, चला. सोपं नका समजू. आज फिटले माझे. तुम्ही किती येडे आहेत हे फक्त तुम्हाला बी माहित नाही. तुम्ही स्वतःला शहाणच समजणार. तुमची केस गळली तरी तुम्ही स्वतःला कधी टाकल्या समजला? कधी टाकल्या समजला? ते टाकल्या बी केस इकडे उलटी आणली केस पार टाकल्या आणली. तुम्ही टाकला झाला तरी मानणार नाही मी टाकला आहे म्हणून. तर तुम्ही येडा कधी मानणार मी येडा आहे म्हणून? मग हे कुणाला कळल? तर हे बायकोला कळल. बायकोला तुम्ही तर तिला दम द्यायचा नाही. दम दिले ते खोटं बोलून. खरं सर तुम्हाला कळायचं असेल तर तुम्ही ती आणि ही येड बाबा. आता कुणाला माहित आहे याच्यात राजाराम बाबाची शरणागती पत्करल्यावर श्रीपाद बाबाचा आशीर्वाद मिळतो. कुणाला कळत नाही. 25 वर्ष तुम्ही मला बघत आहे ना, कधी मनापासून पाय धरलं बाबाच. सगळं कळतं हो पण वळत नाही अशी परिस्थिती आहे. या बाबा बरोबर गेल्यावर देव भेटल कळत नाही का? कुणाला कळत नाही. मग काही येत नाही. स्वांग आहे स्वांग. अरे त्या कापसाचा काही संबंध नाही.
तरी कापसाचा विचार करतोय. उठाचा काही संबंध नाही तरी उठाचा विचार करतोय. फॅक्टरी बी नाही तरी कापसाच्या कापडाचा विचार करतोय. म्हणून तो येडा ना. मग आपण किती विचार करतोय संघ येणाऱ्या गोष्टींचा? काहीच नाही. एकही गोष्ट अशी नाही की तिचा आपण दिवसभर विचार करतोय आणि ती आपल्या संघ येणारे आहे का एखादी गोष्ट? नाही. तुकोबरायांना म्हणले आज कोडं फिटणार. संतापाशी कोडं फिटत पण जातच नाही आम्ही. आणि गेलं तरी त्याच्यात दुष्ण काढीत बसवतो. तो दोतारच असा नेसला होता आणि त्याला दोतारच नेसता येत नाही. त्याने फेटाच बांधता येत नाही. अरे तुला काय करायचे शिमग्याच्या सोंगा? तू कशाला गेला तिथे लांबच राहील. हा कशाला? आता ते जर्शी गाय पाळली ती बांडीचे ती खवडीची. अरे दूध काढून खा ना, संपला ना विषय. हा घरात झोपला या दुसऱ्याच्या आणि म्हणतो केवढ्याच असेल काय झालं. रातभर त्याच्यातच विचार करीत होता. उपयोग काय त्याचा? काही उपयोग. तू कोबराय म्हणला काय रे बाळा? म्हणले काय भानगड काय नेमकी? काय नाही म्हणले महाराज 8 दिवस झालं डोक्याचा गोविंदा झालाय. म्हणले गोविंदा? गोविंदा तर व्हायला पाहिजे. आता आपण म्हणतो डोक्याचा गोविंदा झालाय पण खरा गोविंदा झालाय का आपल्या डोक्याचा? नाही ना, शिमगा झालाय. गोविंदा नाही. गोविंदा तर व्हायला पाहिजे. हा म्हणा लागली छंद गोविंद गोविंद लागलाय का? मग गोविंदा कसा झालाय म्हणतो? तो गोविंदा नाही, शिमगा झालाय. म्हणले काय झालं नेमकं? म्हणले काय नाही, वाटणी 500 उंट 1000 बऱ्या कापूस त्याच्यावर सरकी काढायचे कधी, कापड बनवायचं कधी, घाला यायचं कधी. म्हणले ते 8 दिवसापूर्वी गेलेले उंट. म्हणजे हो 500 होते. म्हणले हो. कोणी सांगितलं होतं? ह्याने सांगितलं होतं. ते कापूस होता त्याच्यावर. म्हणले हो 1000 बरे होते. हा म्हणले हो. पागुट्यावाला होतं संग. हो हो. पुढच्या गावात मुक्कामी होतो. लय बेकार घटना घडली. म्हणले काय झालं? काय नाही, त्याला बिडी वाढायचा नाद होता आणि बिडी वाढता वाढता तसंच झोपलं ना हात कापसाव पाडला. बिडीमुळं कापूस पेटला आणि कापूस पेटल्यावर मोठा धंड्या जाळ झाला. उठ बी जळून मेले आणि हे जावणारं गेलं हे जोवायला ते बी जळून मेलं. खाक झालं सगळं. हे म्हणलं आताशी सुटलो. आता आपण कधी सुटलो? काय संबंध? आणि आपण बी खडकाव गेल्या म्हणतो आताशी. त्याच्यात बरं आहे का? तर कशामुळं शांतीचा भंग होतो? तर ज्याचा विचार करायला नाही पाहिजे त्याचा विचार केल्यामुळं आपली शांती गायब झालेली आहे. आणि संत ज्याचा विचार करायला पाहिजे त्याचा विचार करायला सांगतात तेव्हा शांती कायम होते. आलं लक्षात? म्हणून शांती इतकी महत्वाची आहे की ती प्राप्त झालीच पाहिजे ना, कारण त्याच्याशिवाय सुख मिळत नाही. अभंगाचं पहिलं. शांती परते नाही सुख, हो परते नाही सुख, परते नाही सुख, शांती परते नाही सुख, शांती परते नाही सुख, शांती परते
का नाही, शांती का नाही? नाही, त्या गोष्टींचा विचार केल्यावर आपल्याला शांती मिळू शकत नाही. आपली जी गोष्ट नाही त्याचा आपण विचार करायचा नाही. एवढं ज्ञान येण्यासाठी काय करावं लागेल? संतापाशी जावं लागेल. सर्व संत आपल्याला ज्ञान देतील. त्या ज्ञानानं काय होईल? नाही त्या गोष्टींचा विचार जाईल आणि ज्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे त्या गोष्टींचा विचार आपण करू. कोणत्या गोष्टीचा विचार करायचा? क्षणक्षणाहाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. बाकीच्या गोष्टींचा विचार करायचा नाही, ते आपल्या नाही. एवढं तर कळलं आता आपल्याला. आणि एवढं जर झालं, ज्ञान जर मिळालं तर शांती प्राप्त होईल. ज्यावेळेस ते कापसं फिपसं सगळं गेलं तेव्हा हा गडी मोकळा झाला. वास्तविक पाहता आपला काही संबंध नाही हे कळलं पाहिजे. आता आयुष्यभर आपण ज्या बायकोला आपली बायको म्हणतो ती आपली कशावरून? नाही कळलं मला काय म्हणायचे? नाही, आमच्या जोडीदाराची मंडळी आणि जोडीदार वारला ते सरान चेतावलेलं आणि ही तिथंच उठायची आणि पळू पळू जायची. जाऊ दे आता, मला माझं काय राहिलंय. पोरं ओढून आणायची बस. तो अंदाज झालं. तिसऱ्या वेळेस उठली, तिसऱ्या वेळेसही पोरांनी माघारी आणली. चौथ्या वेळेस पोरांना म्हणलं इकडे अरे. म्हणजे काय कशाला राहतात त्याला दररोज? म्हणले सारखाच. म्हणले बाबा, आणि उडी हाणल्या. हाणू दे ना म्हणले. कुणी हाणलेली आई किंवा आहे का? नाही, तुझ्या कानावर आहे का कुणी आई? म्हणजे नाही. मग ही कसं काय हाणीन नाही? बघा बरं का बाबा तुमच्या वा. हा म्हणलं सगळं माझ्यावर, मी खर्च करीन सगळं. चौथ्या वेळेस उठली, पळाली का? तिला धरलीच नाही कोणी. आणि तवा नवऱ्याला कळलं ही माझी नाही म्हणून. आता तुम्हाला कधी कळलं? काय काय माझं नाही याचा नीट विचार करा, आणि काय काय माझं हे त्याचा नीट विचार करा. आणि हे विचार करण्याचं ज्ञान संत देतात. त्यावेळेस कळतं काय? देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. सोयरा तुका म्हणे विठू खरा, रंगी रंगे रेस रंगे काय भुललासी पतंगी. व्यवहार सांगतो, व्यवहार सोप्पा व्यवहार सांगतो बघा तुमच्या डोक्यात. इकडे का पुढं ही पोरगी शिकली, नोकरीला लागली आणि हिला 50,000 रुपये पगार आहे. हिला नवरा कसा करावा सांगा? तुमची आहे समजा. हिला नवरा कसला करून देता? 1,00,000 पगार असणारा तो हिला सुख देईल का? तुमच्या डोक्यात यावर बसला नाही. मग हिला नवरा कसला केल्यावर त्याला सुख देईल? 40,000चा नाही बिनपगारी, 50,000 पगारीचा येईल. अरे चपल्या सुद्धा पुशील बायकोच्या. पण आपला नालायकपणा असा आहे की आपण हिला 1,00,000 पगाराचा पोरगा देतो आणि आयुष्यभर शिव्या खावा लागते तिला. तुम्हाला 4 एकर जमीन आहे ना, जावायला कसा 15 एकर जमीन बघा. आता ते आयुष्यभर म्हणेन भिकाऱ्याची पोरगी.
तुम्हाला नाही समजायचं, जाऊ द्या, जा ग तिकडे. तुम्हाला समजलं असतं तर बरं झालं. मला सांगा आता, समजा मीच कीर्तनकार नसतो आणि मला बायको कीर्तनकार दिली असती तर काय केलं असतं तिने? नाही समजत तुम्हाला हे होय. आणि काय कळत याला? आता बरं आहे माझं, मीच तिला कीर्तनकार केल्यामुळं. ती म्हणती याच्यामुळे मी कीर्तनकार. हा नाही, ती म्हणली हे काय कळत याला? कुठं पंचमन, कुठं आमकन, कुठं तमकन, कळत का तुम्हाला? म्हणजे थोडं डोकं चालवा. प्रपंच बी करा, पण प्रपंच बी डोक्याने करा ना. परमार्थ बी करा, पण पायी तीर्थयात्रा घडून डोक्कर घुशाल गान पडू. कळत नाही का आपल्याला? सगळं कळत पण कळून घेत नाही. आज तुम्हाला माहित नाही का, आता ही जी आपली इस्टेट आहे ही उद्या पोराची, माहित नाही का? मग गपचिप दिली तर काय होईल? पार पोराने डोक्यात दगडच घालायचा आणि मग द्यायची म्हणलं काय अर्थ आहे का त्याला? नाही समजत तुम्हाला? अहो सगळं समजतो पण येड्यापणा जात नाही डोक्यातला, काय करावं ते कळत नाही का कुणाला? की शेवटी अंतकाळी तो भगवान परमात्मा फक्त आपला आहे. अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणून मानसी, अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणून मानसी, शरण ऋषिकेशी तुझला मी आलो, अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणून मनसी. अरे शांती धरा, इथं आपलं काही नाही, संग काही येणार नाही. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, विषय जोपर्यंत आहे समाधान लागणार नाही, आणि विकार जोपर्यंत आहे समाधान लागणार नाही. हे विषय आणि विकार जर घालवायचे असतील, संताच्या संगतीमध्ये जा, अनुग्रह प्राप्त करून घ्या आणि त्याचा बोध अंतकरणावरती असा ठसवा आणि शांती प्राप्त करा, कारण त्याच्याशिवाय सुख नाही. म्हणून या शांती धरा, उतराल पहिलं तिरा. आणि जर का सद्गुरूचा बोध नाही घेतला आणि जर का काम क्रोध खवळले तर काय होतं अभंगाचं? गणपती
अंगी धरती आदि व्याधि अंगी धरती आदि व्याधि अंगी धरती आदि व्याधि आता तुम्हाला काय लय सांगावं लागणार नाही. तुम्ही गुरुभक्त मंडळी आहात, तुम्ही ज्ञानी मंडळी आहात, तुम्ही पोथी पुराण वाचलेला आहे, हरिपाठ उलटा पालटा केलेला आहे. मी कोणाचं काही लग्न जमाय जात नाही बरं का, पण एकदा मला नेल, कारण मी असा येडागडी आहे, आपल्या काय कोणाचा विश्वास नाही. तर ती पोरगी बघितली मी, गोरी पान नाक्षात लोय भारी शिकलेली, ही माळकरी होती आपलं गडी, म्हणून मी यांच्या बरोबर गेलतो. आणि ती बिन माळकरी आणि गोरी पान पोरगी. आता ते सगळं झालं, बघणं बिघणं, पोळ्या बिळ्या चोपाटल्या आम्ही धरून. येतानी मला गडी म्हणला, कस काय पोरगी बरी आहे का? म्हणलं तू करू नको, तो लायकीचं नाही. म्हणजे का? तू पोरग काळ आणि ती गोरी केल्या काय होईल तुला नाही माहिती अजून, पण झाल्या पश्चाताप होईल. तुझं घर आखं माळकरी करते, बिनमाळाची पोरगी घोटाळा करी ना ते, बघ बरं का? नाही नाही महाराज, पोरगी लय चत्रा आहे, चत्रा, पण तुला एक खतरा. पण माझं काय ऐकलं केली, तिसऱ्याच महिन्यात वाहिली. कितव्या? समजतंय तुम्हाला? आपली रेंज कळून घ्या आधी. काय कळा? आपली रेंज कळून घ्या आणि त्या रेंजनुसार सुंदर जीवन जगा. ते ज्ञान जे येतं ना ते संताकडून येतं. परमार्थ म्हणजे काय माहिती आहे का? संसार सुखाचा होण्यासाठी जे ज्ञान आवश्यक आहे ते परमार्थातूनच मिळतं, लक्षात ठेवा. तुम्ही जर परमार्थ करीत नसाल ना तर तुमचा संसारही सुखाचा होऊ शकत नाही, आणि परमार्थ तर नाहीच, आणि आयुष्य तर नाहीच नाही. म्हणून परमार्थ म्हणजे काय? संसार सुखाचा कसा होईल हे करण्याची कला म्हणजेच काय आहे? परमार्थ आहे. लक्षात आला तर तुमच्या? मी काही उदाहरणं दिली तुम्हाला, म्हणजे ट्रू चांगली उदाहरणं आहेत, पण कळली तर, नाही कळली तर मग नाही काय जीव घाले बा, बरोबर की नाही? हां, तर कसं जगायचं? तर पहिली गोष्ट सद्गुरूचं ज्ञान असणं गरजेचं आहे. ज्ञान तसं लगेच प्राप्त होणार नाही. मग संताची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती, संताच्या संगतीत राहा बस. आता संत कुणाला म्हणा? मी मग अशीच व्याख्या सांगितली प्रताप भाऊ. संत कुणाला म्हणावा? लय माळा एवढा गळ्यात त्याला, मग लय एवढा टिळा लावलाय त्याला नाही. संत त्याला म्हणतात ज्याच्या इच्छा संपून गेल्या. काय? ज्याला कसलीच इच्छा शिल्लक राहिली नाही त्याला संत म्हणतात. आणि त्यांची तुम्ही संगत करा. मी त्याच्या संताची संगत केली म्हणून तुमच्या पुढे बसून मी बोलतोय 2 शब्द. आलं लक्षामध्ये? अशा संताची संगत. संत कुणाला म्हणायचं? भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशापाश निवारोणी, विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जनधन माता पिता. आलं लक्षामध्ये? अशाची संगत करा. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर फुटे. त्या संताचं त्या सद्गुरूचं ज्ञान हृदयामध्ये प्रतिष्ठित झाल्याबरोबर बेनिफिट काय आहे त्याचा? मग शांतीचा अंकुर फुटे. आलं लक्षात? ते ज्ञान हृदयामध्ये प्रगट झाल्याबरोबर सर्व विषय वासना संपून जातात आणि शांती प्राप्त होते. आणि शांती परते नाही सुख येर अवघेची दुःख, म्हणून या शांती धरा उतराल जन्म मरणाच्या या राहड गाडग्यातून सुटण्याची ताकद सुद्धा शांतीमध्ये आहे. आलं लक्षामध्ये? आणि म्हणून शांतीची ताकद, म्हणून वास्तू शांती, आणि शांतीचाच अभंग तुकोबारायांचा. विठाला विठाला. मला वाटतं तुम्हाला आता सगळं समजलं असावा. समजलं ना सगळं? अरे शिष्या हो, सगळं समजलं का तुम्हाला? नाही? कवर वरडू. अरे काय समजायसारखं? एकच आहे, संताची संगत धरा,
दररोज ध्यान चिंतन करा, त्यामुळं तुम्हाला ज्ञान येईल. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर फुटे आणि विस्तार बहुप्रगटे आत्मबोधाचा. आणि आत्मबोध आला का काम क्रोध विकार गेले आणि विषय सुद्धा संपले आणि शांती समाधान लागलं. आणि तो असा माणूस बंगल्यात राहिला तरी सुखी, झोपडीत राहिला तरी सुखी. आलं लक्षामध्ये? एवढंच आहे, बाकीचं काही नाही. उगा नावं ठेवीत बसू नका. आणि त्याला काय येतं, असंच चालत फलानाचा किती चांगलं जरी असलं हे त्याचं काय खरं, आपल्याला चांगलंच दिसत नाही. कोणी का दिसत नाही चांगलं? डोळ्यात अंजन नाही घातला ना, बिभुवा घातलाय म्हणून. कळलं आता? डोळ्यात अंजन घालात, कृष्णांजन एक वेळा. फरक आहे ना. मुक्ताबाईला काय दिसलं? सगळं ब्रह्म दिसे उघडे. कुणाला दिसलं? आणि आपल्याला काय दिसत आहे का? ब्रह्म नाही, सगळी वक्तीच दिसत आहे. याचा अर्थ आपल्या डोळ्यात काय गेला असावा? बिभुवा. कळलं आता तुम्हाला? असो काही नाही, सोपं. संताची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. आणि अशाच सद्गुरू भक्तांनी या ठिकाणी संत कृपा, हा काय नाव ठेवलेलं? हर्षद. पुढे याला हर्षद. काय तिचं नाव? बरं, संत कृपा धरू, सद्गुरू कृपा, नाही का? अशी ही इमारत. आणि या ठिकाणी आमचे दिलीपराव बेंद्रे आणि रेखाताई बेंद्रे यांनी या ठिकाणी, आणि श्री किसनराव रघुनाथराव बेंद्रे गुरुजी आणि आमच्या विठाबाई बेंद्रे या दोन्ही मात्यापित्यांच्या आशीर्वादानं संत सद्गुरू श्रीपाद बाबा, समर्थ संत सद्गुरू रामदास बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी ही इमारत, आणि त्या इमारतीच्या वास्तुशांतीच्या निमित्त माझं येड्याचं कीर्तन. आता ती येडची आहे का? त्याला काय इलाज नाही. आणि कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहू निवासी श्रीमंत संत तुकोबरा यांचा. शांती परते नाही सुख ये रावगेचे दुःख, म्हणून या शांती धरा उतराल पहिलं तिरा. खवळली या काम क्रोधी अंगी जळती आधी व्याधी, म्हणून या शांती धरा उतराल पहिलं. जाता जाता एकच सांगेल, फक्त एक जणात त्रुटी कधी बघायची नाही, त्याला सद्गुरू म्हणतात. काय? हां, ते चुकीचं जरी असलं तरी त्यांच्या पुढं कधीच बोलायचं नाही. हे चुकीचं येईल, मला तिखट टाकलं, तसाच जाळ होईल तुझा. तुला खटकाय ती काय एवढं येईल का? ते जे करील ते पूर्व दिशा आहे. ते म्हणलं नाही इकडून सूर्य उगावला, हा मला तिकडून उगावला. तुम्हाला काय माहिती, त्यांची ताकद तशी आहे, इकडून बी उगवल. ताकद सद्गुरूंची आहे. म्हणून ज्यांनी ज्यांनी सद्गुरू केला त्यांच्यासाठी, त्यांची बाउंड्री लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. ते म्हणले ना इथंच बस, इथंच बसायचं. तिथं बसल्यानं आडबंगीनाथाचं कल्याण झालं. आलं लक्षात? म्हणून एवढंच तुम्हाला सांगेल, दुसरं काय नाही. ज्यांनी केला नसेल सद्गुरू, गळ्यात पवित्र तुळशीची बाळ घाला बाबा हो, त्याच्याशिवाय या जीवनाचं कल्याण होणं कठीण आहे. एवढीच विनंती करतो. असे समर्थ सद्गुरू आपल्या जीवनामध्ये यावेत, म्हणून भगवंताची कृपा आपल्यावर झाली पाहिजे. आणि भगवंताची कृपा होण्यासाठी एकदा सगळ्यांनी हात मोकळं सोडून आपण भजन करू. विठोबा रखो माये.